नमस्कार. साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आपलं प्रकरण चाललंय 61व, गुरु सिस हेरा कव अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 69 ते 72. प्रथम आपण 69वा दोहा ऐकूयात. जानिता बूझा नहीं, बूझ किया नहीं गो, अंधे को अंधा मिला, राह बतावे कौन. जानिता बूझा नहीं, बूझ किया नहीं गो, अंधे को अंधा मिला, राह बतावे कौन. गौन या शब्दाचा अर्थ आहे गमन. दोह्याचा अर्थ ऐकूयात. जाणूनही उमगलं नाही आणि उमगूनही मार्गाला लागला नाही. आंधळ्याला आंधळा भेटला तर वाट कोण दाखवणार. कबीर सांगतात की काही लोकांना माहिती असतं पण उमगत नाही, कळतं पण वळत नाही, अशी स्थिती असते. परमार्थ मार्गावर पाय ठेवायचा जर असेल तर अहमचा त्यागच करायला हवा हे कळत असतं, पण तशी कृती मात्र घडत नाही. काही वेळेला आपल्या साधनेचा, अभ्यासाचा सुद्धा अहंकार होतो. अशा मनुष्याचा उद्धार कसा बरं होणार. आणि त्याहूनही वाईट गोष्ट म्हणजे जो गुरुबाजीचा आव आणून शिष्य गोळा करतो तो इतरांना काय वाट दाखवणार. जो स्वतःचाही उद्धार करू शकत नाही तर तो दुसऱ्याचा काय उद्धार करणार. ही गोष्ट आंधळ्याला आंधळ्याने वाट दाखवण्यासारखीच आहे. कळणं आणि वळणं यात अंतर आहे. ते अंतर गुरूंचा हात पकडला की कमी कमी होऊनच जातो. आता आपण ह्याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. कळते परिना वळते त्यासी, काही उमगत नाही. अंधाला का मार्ग दाखवी, अंध सांग मज पाहे. कळते परिना वळते त्यासी, काही उमगत नाही. अंधाला का मार्ग दाखवी, अंध सांग मज पाहे. पुढचा 70वा दोहा आपण ऐकूयात. सतगुरु ऐसा कीजिए, लोभ मोह भ्रम नाही. दरिया सो न्यारा रहे, दिसे दरिया माही. सतगुरु ऐसा कीजिए, लोभ मोह भ्रम नाही. दरिया सो न्यारा रहे, दिसे दरिया माही. दोह्याचा अर्थ ऐकूयात. ज्याच्याकडे लोभ, मोह आणि भ्रम नसेल असा सद्गुरू करावा. भवसागरात असून सुद्धा असा गुरु भवसागरापासून अलिप्त असतो. कबीरांनी इथे सद्गुरूंचं लक्षण सांगितलेलं आहे. सद्गुरूने लोभ, मोह आणि भ्रम यापासून दूरच राहिलं पाहिजे. लोभ, मोहादी अवगुण त्याच्या ठिकाणी जर असतील तर तो सामान्य मनुष्यच झाला. तसंच असामान्य असूनही दिसायला मात्र त्याने सामान्यच असलं पाहिजे. आपण कोणीतरी वेगळा, ज्ञाता आहोत असा भाव त्याच्या ठायी नसावाच. सामान्य माणसाप्रमाणे तो संसार करीत जरी असला तरी तो मनाने संसारापासून अलिप्तच असावा. असा सद्गुरू केला तरच उद्धाराची काहीतरी आशा आहे. आता आपण ऐकूयात या दोह्यावरची मराठी साखी. सतगुरु तर असा करावा, लोभ भ्रमाने न व्याप्त.
संसारामध्ये असूनही तो संसाराहुनी अलिप्त. सद्गुरु तर असा करावा लोभ भ्रमाने न व्याप्त. संसारामध्ये असूनही तो संसाराहुनी अलिप्त. पुढचा 71वा दोहा ऐकूयात. सोचे गुरु के पक्ष में मन को दे ठहराए. चंचल से निश्चल भया नहीं आवे नहीं जाए. सोचे गुरु के पक्ष में मन को दे ठहराए. चंचल से निश्चल भया नहीं आवे नहीं जाए. दोह्याचा अर्थ ऐकूयात. गुरूंच्या शिकवणुकीचा विचार करावा. मन तिथे स्थिर असू द्यावं. त्यामुळे पूर्वी चंचल असणारं मन निश्चल होतं. आता ते कुठेही जात येत नाही. शिष्याने कसं वागावं ते कबीरांनी ह्या दोह्यात सांगितलेलं आहे. गुरु शिकवण देतील ती शिष्याने पूर्णपणे आत्मसात करावी. मन फक्त गुरूंच्या उपदेशामध्ये लावावं. मन चंचल असल्यामुळे ते एके ठिकाणी स्थिर राहत नाही, परंतु अभ्यासाने ते स्थिर होऊ शकतं. गुरूंच्या उपदेशामुळे त्याला हळूहळू स्थिरता येते. एकदा स्थिर झालं की ते मग परमात्म प्राप्ती करून घेण्यास लायक बनतं. आता आपण ऐकूयात ह्याच दोह्यावरची मराठी साखी. शिकवण गुरुची लक्ष धरूनी मन तू तेथे ठेवी. चंचल मन मग निश्चल होई कोठे न जाई. शिकवण गुरुची लक्ष धरूनी मन तू तेथे ठेवी. चंचल मन मग निश्चल होई कोठे न जाई. पुढचा दोहा 72वा ऐकूयात. गुरु नाम है गम्य का शीश सीखले सोय. बिनु पद बिनु मर्याद नर गुरु शिष्य नहीं कोय. गुरु नाम है गम्य का शीश सीखले सोय. बिनु पद बिनु मर्याद नर गुरु शिष्य नहीं कोय. मर्याद या शब्दाचा अर्थ मर्यादा असा आहे. दोह्याचा अर्थ ऐकूयात. जो परम सत्याप्रत पोचवतो त्याचंच नाव गुरु आहे. त्याच्याकडून शिष्याने उपदेश घेतला पाहिजे. पदवी किंवा मर्यादेशिवाय कोणीही मनुष्य ना गुरु म्हणण्यास पात्र असतो ना शिष्य म्हणण्यास पात्र असतो. गम्य म्हणजे जाण्यास, गम्य जाण्यास, समजून घेण्यास योग्य अशी गोष्ट कोणती तर परमात्मा. त्याची प्राप्ती सद्गुरूच करून देतात आणि म्हणूनच कबीर गुरूंचं नाव गम्य आहे असं म्हणतात. अशा गुरूंकडून शिष्याने शिकवण, उपदेश प्राप्त केला पाहिजे. व्यवहारात सुद्धा शिकणारा विद्यार्थी आणि शिकवणारे शिक्षक यांच्या ज्ञानाच्या मर्यादा ठरलेल्याच असतात. जो BA ला असतो तो शिकवणार आहे. त्याने MA असलं पाहिजे, त्यापेक्षा जास्त शिक्षण घेतलेलं असलं पाहिजे. ही मर्यादा तर ठरलेलीच आहे. तसंच जो 12वीत शिकणार आहे त्याने 11वीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असलाच पाहिजे. तीच गोष्ट गुरु शिष्य नात्यातली आहे. जो परमात्म प्राप्ती करून देणार त्यांनी स्वतः परमात्म प्राप्ती करून घेतलेली असलीच पाहिजे. आणि जो शिष्य होणार आहे त्याने शिष्याची लक्षणं आपल्या अंगी बाणवलेली असलीच पाहिजेत. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि या मराठी साखीबरोबरच आपला भाग आजचा आपण पूर्ण करूयात.
गुरु नाम तर गम्याचे रे, त्याज कडून शिकावे. मर्यादा ना पदवी नाही, शिष्य गुरु कसे भावे. गुरु नाम तर गम्याचे रे, त्याज कडून शिकावे. मर्यादा ना पदवी नाही, शिष्य गुरु कसे भावे.